नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आम्ही बोईसर स्टेशनवरून गाडी पकडली आणि आता चाललो आहे चर्चगेट। आणि बघा चर्चगेटला पोहोचलो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत गेटवे ऑफ इंडिया। गेटवेला जाण्या अगोदर आम्ही बघा माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये गेलो आहे, तिथलं काम आटोपणार आणि त्यानंतर जाणार आहोत गेटवेला। तर त्या अगोदर आम्हाला लागली भूक आणि आम्ही जेवण करण्यासाठी आलो KFC मध्ये आणि बर्गर खाणार आणि निघणार आहेत पुढे। तर KFCच्या समोरच आहे कोलाबा मार्केट आणि तिथे आम्ही हे ज्वेलरीज आहेत, तर थोडीफार इथून काहीतरी शॉपिंग करणार आणि नंतर जाणार आहोत गेटवेला। सर्व नवीन नवीन प्रकारचे असे लेटेस्ट सर्व ज्वेलरी मिळतात। तर बघा थोडीशी आम्ही शॉपिंग केलं आहे आणि आता चला तर आपल्या बघा हे समोर दिसतंय तेच आहे गेटवे ऑफ इंडिया। तर आता आपण तिथे जाणार आहोत। तर बघा आपण आता गेटवेच्या ह्या मेन गेटला पोहोचलो आहे। ह्या गेटमधून आपण एंटर करून जाणार आहोत गेटवेला। चला तर मग हे एंट्री गेट आहे, इथे चेकिंग होते आणि हा समोरच आहे गेटवे ऑफ इंडिया आणि आपण तिथे पोहोचलो आहे। एलिफंटा केव्जला जाण्यासाठी बघा मी सांगितलं पर पर्सन और 90 रुपीज आहेत। तर हे जाण्या येण्याचं तिकीट आहे, तर ते आपण आता तिकीट घेते आणि आता आपण जाणार आहोत एलिफंटा केव्ज। तर इथे फेरी बोट ह्या रेडीच असतात। तर बघा आपली ही फेरी बोट आहे, ह्याच्यामध्ये आपण आता जाऊन बसायचं आहे। तर तिकीट घेतलं आहे आणि आता आम्ही जातोय। चला कॉर्नर खुशी पकड, तिकडचं कॉर्नर सगळं। आणि आम्ही आता बघा ह्या बोटीमध्ये आले, ही दुसरी पण त्यांची बोट आहे, वरती पण फ्लोर असते पण त्या पूर्णच। तर बघा सर्वांनी सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट घातलेली आहेत आणि आता आपली फेरी बोट एलिफंटा केव्जला जाण्यासाठी रेडी आहे आणि बघा आता चालू झाली आहे। हा अथांग असा मोठा समुद्र आणि त्यामध्ये आपली बोट अशी संथ अशी जाते। खरंच हा जो अनुभव आहे हा अविस्मरणीय असतो। बोटीमध्ये प्रवास करण्याची मजा पण काही वेगळी असते। आणि इथे बघा आता आपली ही जी फेरी बोट आहे ही समुद्राच्या मधोमध आलं आहे आणि तिथे अशा मोठमोठ्या बोटीसुद्धा आहेत आणि आपल्याला अजून जायचं आहे एलिफंटा केव्जला। तिथे जाण्यासाठी जवळजवळ बरोबर 1 तास लागतो आणि बघा आपलं हे एलिफंटा केव्ज आलं आहे, बरोबर 1 तासाने आपण एलिफंटा केव्जला पोचलो आहे आणि आता हे इथे आपण उतरणार आहोत।
आणि आता आपण बघा एलिफंटा केव्जला उतरलो आहे आणि इथून जाण्याकरता एक मिनी ट्रेन आहे. तर त्या मिनी ट्रेनसाठी जाण्यासाठी 9 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर 1 किलोमीटर एवढं ती मिनी ट्रेन आपल्याला घेऊन जात असते आणि ती बघा समोरच ती ट्रेन थांबले. तर आपण पण त्याचं तिकीट घेणार आणि त्या मिनी ट्रेनमध्ये बसून जाणार आहोत, कारण भरपूर असं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये त्या ट्रेनमध्ये जाण्याची पण मजा वेगळी आहे. तर इथे खाण्यासाठी सुद्धा बघा, इथेच गावचे जे महिला आहेत त्यांनी त्यांचे स्टॉल टाकलेले आहेत. इथे तुम्हाला असं खाण्यासाठी, थंड पिण्यासाठी कोल्ड्रिंक, ज्यूस सर्व मिळणार आहे. पण इथे येताना कॅश घेऊन या, कारण गुगल पेसाठी इथे नेटवर्क नसतो, त्यामुळे कॅश घेऊन यावं लागेल. तर इथे आम्ही सुद्धा कैरी आणि कोल्ड्रिंक घेतलं आहे आणि आता चाललो आहे मिनी ट्रेनमध्ये बसायला. तसे गावच्याच लोकांनी ह्यांनी इथे छोटे छोटे असे स्टॉल टाकलेले आहेत आणि जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी सुद्धा हे स्टॉल. तर इथे मिनी ट्रेनचं तिकीट घेतलं आणि आता आपण चाललो आहे ट्रेनमध्ये बसायला आणि ही समोर आहे, ही मिनी ट्रेन आहे. चला तर मग आता ह्या मिनी ट्रेनचा सुद्धा आनंद घेऊया. तर इथे तुम्ही जर आला तर नक्की या मिनी ट्रेनमध्ये बसा. 1 किलोमीटर चालण्याचं, उन्हामध्ये चालण्याचं आपलं मेहनतसुद्धा वाचते आणि ह्या ट्रेनमध्ये बसण्याची मजासुद्धा मिळते. आणि आपली ट्रेन स्टार्ट झालं आहे. छान असा निसर्ग, समुद्र पाहत पाहत आपण आता 1 किलोमीटर ह्या ट्रेनने प्रवास करणार आहोत. आणि ह्या मिनी ट्रेनमधून उतरल्यानंतर आपल्याला अजून थोडंसं चालत जायचं आहे. तर चला पुढे जाऊया, तुम्हाला दाखवते एलिफंटा केव्ज कसं आहे. पुन्हा इथे एलिफंटा केव्ज बघण्यासाठी जाण्याकरता ह्या ग्रामपंचायतला तिकीट आहे, ते सुद्धा आपल्याला घेऊन त्यानंतर आपल्याला आतमध्ये जायला एंट्री देतात. तर आम्ही सुद्धा 2 तिकीटं घेतले आणि आता चाललो आहे आतमध्ये. इथे सुद्धा भरपूर अशी खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स आणि शॉप आहेत. तर थोडंसं चालत दमलेत आता आम्ही खातो आहे आईस्क्रीम. इथे आईस्क्रीम खाणार, थोडा वेळ थांबणार आणि पुन्हा चालायचं आहे. आणि बघा आता आपण पोचलो आहेत ह्या क्वेस बघायला आणि ह्या अशा डोंगरामध्ये ह्या गुफा बनवलेल्या आहेत. ह्या भरपूर वर्ष पुरातन अशा गुफा आहेत. तर इथे बघा पुरातन असं शिल्पकला केली आहे आणि इथे आहेत खूप मोठी अशी भव्य अशी शंकराची पिंडी आणि ह्या असे मोठे मोठे पिलर्स आहेत आणि ह्यामध्ये ही भरपूर 1300-1400 वर्षापूर्वीची ही ह्या गुफा आहेत. आणि इथे बघा हे आहे भोलेनाथ शंकरांची पिंडी. खूप मोठी आणि भव्य अशी ही पिंडी आहे. तर आता आपण राईट साईडला पण बघूया तिथे काय आहे म्हणून. गरमीमुळे आम्हाला सुद्धा तहान लागले आणि आम्ही इथे घेतले लिंबू सोडा
तर लिंबू सोडा घेणार. आणि आता बघा आपली मिनी ट्रेन जे आपण तिकीट बुक केलं होतं ते रिटर्न तिकीट होतं. तर आता आपली ही मिनी ट्रेन आलेली आहे आणि आता त्या ट्रेनमध्ये बसून पुन्हा आपण जेटीपर्यंत पोचायचं आहे. आणि पुन्हा बघा ही अशी छोटीशी अशी मस्त मिनी ट्रेन आहे. आणि ह्या फेरी बोटसुद्धा येण्या जाण्यासाठी सतत चालूच असतात. तर आम्ही आलो आणि पटकन आता आम्हाला ही फेरी बोटसुद्धा भेटलं आहे. आम्ही बसून घेतला आणि आपली आता फेरी बोट रिटर्न जाण्यासाठी सुद्धा रवाना झालं आहे. तर आता आपण पुन्हा गेटवेला पोचणार आणि गेटवे ऑफ इंडिया बघा आलं आहे. तर जाण्यासाठी आणि येण्यासाठी एक असे 2 तास आपल्या प्रवासामध्ये जातो. 1 तासाचा प्रवास करून आम्ही पुन्हा पोचलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. आणि चला आता इथून आपल्याला टॅक्सी नाही तर बस पकडून जायचे आहे चर्चगेट आणि चर्चगेटवरून पुन्हा आपल्या घरी पोहोचतात. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.